मित्र हो, कम्युनिकेशन इज द बेस्ट मेडिसिन टू कनेक्ट विथ ईच अदर असं म्हटलं जातं। याचाच अर्थ काय की संवाद फार महत्त्वाचा असतो। म्हणजे मानसिक आजाराच्या दृष्टिकोनानं जर आपण पाहिलं तर यामध्ये कम्युनिकेशन संवादाला फार महत्त्व आहे। संवादामुळे नाती जोडली जातात आणि एकूणच नात्यांमध्ये जर परिपक्वता आणायची असेल तर संवाद फार महत्त्वाचा असतो। आपण नेहमी म्हणतो की बोललं पाहिजे, अरे बोल, व्यक्त हो। व्यक्त होण्याच्या भावनांना जी एक मोकळी वाट निर्माण करून दिली जाते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे साधन आहे ते संवाद आहे। संवादा म्हणजे आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आत्महत्या किंवा मानसिक आरोग्य आपण धोक्यात आलं असं नेहमी म्हणतो, तर याचं कारण पण संवादच आहे। आपण बोलत नाही, आपण घुसमटलेलो आहोत, मानसिक आजाराने त्रस्त आहोत, आपल्याला व्यक्त व्हायला माणसं नाहीत। पण अशा वेळेस आपण स्वतःशी सुद्धा बोलत नाही। नेमकं कशाने घुसमटलो आहोत? इतकी सगळी म्हणजे प्रश्नांचा डोलारा आपल्यासमोर उभा आहे, खूप मोठी स्वप्न आहेत, स्वप्न मरत चाललेली आहेत आणि अशामध्ये खूप डिस्टर्ब झाले, सुचत नाही काय करायचं। मग आपण आपल्याशी बोलत नाही, आपल्या मित्र मैत्रिणींशी बोलत नाही, आपल्या गुरुजनांशी बोलत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला नात्यांमधला संवाद हरवला। आपण आपल्या आईवडिलांशी बोलत नाही। आईवडील, आजी आजोबा, आपण स्वतः आपल्या घरामध्ये असलेल्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्याशी चांगला डायलॉग नाही आहे, त्यांच्याशी कम्युनिकेशन नाही आहे। त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींशी असणं किंवा जॉबच्या ठिकाणी असणं याचा तर काही प्रश्नच उरत नाही। तर न बोलल्यामुळे माणूस घुसमटतोय, घुसमटल्यामुळे मानसिक आजारांना निमंत्रण दिल्याचा हा प्रकार आहे। आणि म्हणून नातं घट्ट होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, आपलं मानसिक आरोग्य प्रफुल्लित होण्यासाठी संवाद फार महत्त्वाचा आहे। हे कम्युनिकेशन आपण कोणत्याही प्रकारे थांबवलं नाही पाहिजे। आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे। मानसिक आरोग्य आपलं चांगलं तर आपण धडधाकट, धष्टपुष्ट, प्रसन्न आणि आनंदी असू। म्हणून कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे, संवाद महत्त्वाचा आहे। नाती अधिक घट्ट बनवायची असतील तर बोललं पाहिजे, संवाद महत्त्वाचाच आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा।